हाय फ्रेंड्स, मी वर्षास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त नवरात्र स्पेशल उपासाचे कटलेट पाहणार आहोत, ते पण अर्धी वाटी साबुदाण्यापासून। तर साबुदाणा आपल्याला ना भिजू घालणार ना शिजू घालणार, पटकनी हे रेसिपी होती, खायला अतिशय टेस्टी लागते। त्यासोबत खाण्यासाठी आपण मस्त नारळाची चटणी पण पाहणार आहोत। त्यासाठी हे अर्धी वाटी मी साबुदाणा घेतला आणि एक मिक्सरचं भांडं घेतलं। आपल्याला हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे, झाकण लावून छानी बारीक हे फिरून घ्यायचं आहे। आता हे फिरून घेतलं मी, साबुदाणा बारीक करून घेतला, एकदम अशी पावडर करून घेणे। आता याला मोजून घेऊया। तर हे बघा, अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त झाला आहे। मिक्सरमधून फिरून घेतला, थोडासा जास्त होऊन जातो। त्यासाठी 2 बटाटे घेतले, उकळून घेतले। आता आपल्याला हे असे खिचून घ्यायच्यात। दोन बटाटे, जे अर्धी वाटी साबुदाणा आहे म्हणूनच 2 बटाटे घेतले। जास्त असले तर बटाटे थोडे जास्त घ्यायची, रेसिपी थोडी जास्त बनवायची असले उपासाला तर। आता हे असेच आपल्याला मॅश करून घ्यायच्यात, दोन्ही पण करून घेतले। आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तर मी 1 नाही तर 1.5 चम्मच तेल घातलं यामध्ये। आता यामध्ये थोडंसं जिरं घालूया। आता जिरं छान असं तडतडलं की यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घेतला 1 चम्मच। आता हा थोडासा असा तेलामध्ये परतून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला हे प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर आता थोडा वेळ मस्त तेलामध्ये जो ठेचा आहे असा परतून घेतला आणि जे 2 बटाटे आहे खिसलेले हे पण दिले आहे टाकून। आता हे आपल्याला हे असे परतून घ्यायचे। आता यामध्ये जो मिक्सरमधून काढलेला साबुदाणा आहे तो घालूया। चवीपुरतं मीठ घालू उपासाचं। तुम्ही साधं मीठ खात असाल उपासाले तर साधं पण टाकू शकता। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, एकदम असं घट्ट होऊन जाते। जोपर्यंत साबुदाणा व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं फिरवत राहू। आता हे बघा, एकदम मोकळं असं मिश्रण झालं। आता यामध्ये थोडासा बारीक चिरून कोथिंबीर टाकते आणि 2 नाही तर 3 मिनिटं अशी शिजू देते, म्हणजे तो साबुदाणा आहे आपला तो कच्चा नाही राहायला पाहिजे। गॅस एकदम कम करून घ्यायची, तेव्हाच 2-3 मिनिटं शिजू द्यायचं। आता हे थोडंसं परतून घेतलं। आता एका भांड्यामध्ये काढून घेते। हे जे मिश्रण आहे आपल्याला थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवायचं आहे। आता थोड्या वेळानंतर यामध्ये मी 2 चम्मच दही घातलं, तर दह्यानं एकदम छान असा टेस्ट येते। तर नक्की तुम्ही दही घालजा, थोडं तरी घातलं चालेल। आता हे थंड पण झालं आहे, असं हाताने व्यवस्थित असं मळून घेते, मस्त एकजीव करून घेते। हे एकदम नवीन रेसिपी आहे, तुम्ही घरी एक वेळा नक्की या नवरात्रीमध्ये करून बघा, तुम्हाला खूप खूप आवडेल। उपासाची भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, भजी पण आहेत, बरंच काही बनवलं आहे। तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता। पटकनी होणारे पण आहे, थालीपीठ वगैरे पण आहे। आता एक प्लेट घेतली, त्याला थोडंसं तेल लावून छानी हे असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, असं थापटून घ्यायचं आहे। आता हे असं थापटून घेतलं, आपल्याला काही 2-3 तास असं साईडला ठेवायचं नाहीये। लगेच थापटून घेतलं की आपल्याला हे चाकून असे याचे असे पीसेस कट करून घ्यायचे आहेत। जसे बर्फी वगैरे कशी कट करून घेतो आपण तसे करून घ्यायचे। या तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता। जे मिश्रण आहे ते असं कडक झालं की काही वेळ लागत नाही, लगेच असे तुकडे वगैरे बी काही पडत नाही, पटकनी हे असे कट मारल्या जातात। आता हे काढून घेते, छान असे बर्फीसारखे असे चौकोन करून घेतले। आता तेल ठेवलं आहे गरम करायसाठी। आता आपण हे मस्त असे तळून घेऊया। थोडेसे दूर टाकायचे, एकदम असं जोडजोड, आणि जास्त पण नाही टाकायचे। तेल जेवढं तळल्या जातील तेवढंच, याला काहीच तेल लागत नाही तळ्याला, थोडंसं कसं तेल घ्यायचं तळण्यासाठी। या तुम्ही तव्यावरती पण हे असे फ्राय करू शकता, याला जास्त तेल नाही लागत आणि तेलगटले पण होत नाही हे तळण्याच्या वेळेस। आता हे सर्व असे पलटून घेते। एका साइडने छान असा कलर आला की लगेच पलटून घ्यायचे।
तो उपासाची भजी पण बनवली आहे मी वेगवेगळ्या पद्धतीने. खूप लोकांनी पसंत केला माझ्या व्हिडिओला, तर तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. माझ्या चॅनलवर खूप छान अशी उपासाची भजी बनवली आहे मी. कोणत्याही उपासाला तुम्ही बनवून खाऊ शकता. आणि हे कटलेट बी खूप खूप छान लागतं. हे पण बनवा तुम्ही. एकदम सिंपलशी रेसिपी आहे. ना साबुदाणा 2-3 घंटे भिजू घालायची गरज, ना शिजू घालायची. आता हे सगळे असे पलटून घेतले आणि छान असा कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायच्या प्लेटमध्ये. आता हे दुसरी बॅच. आता हे पण आपल्याला सर्व असे थोडे थोडे टाकून तळून घ्यायच्यात. ते 2 बटाटे आणि अर्धी वाटी साबुदाण्यापासून हे एवढे झाले आहेत. एकदम पटकनी होता. नक्की या नवरात्रीमध्ये तुम्ही हे बनवा. याचा टेस्ट लय छान येते. दही वगैरे थोडंसं टाकायचं आणि पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे. आता झाले आहेत हे तळणं. काढून घेते प्लेटमध्ये. मस्त अशी ही कटलेट झाले आहेत. तुम्ही याला कटलेट म्हणू शकता. खायला अतिशय टेस्टी लागतं. आता याच्यासोबत खाण्यासाठी आपण थोडंसं नारळ घेतले मी कट करून, कोथिंबीर, उपासाचं मीठ, 2 नाही तर 3 मिरच्या आणि जिरं घेतलं. आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तुम्ही कोथिंबीर उपासाला खात नसाल तर स्किप पण करू शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं. हे अशी चटणी अशी करून घ्यायची कटलेट सोबत खाण्यासाठी. एका वाटीमध्ये काढून घेते. खूप छान अशी हे चटणी पण लागते. याच्यासोबत दही सोबत पण खाऊ शकता. पटकनी होते रेसिपी. नक्की बनवून बघा या नवरात्रीला, तर तुम्हाला पण आवडेल. हे अजिबात तेलगटली होत नाही. खायला अतिशय टेस्टी लागतं. माझ्या घरामध्ये हे सर्वांनाच आवडले जेव्हा मी हे बनवले होते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे नक्की हे कटलेट बनवून बघा. उपासाची भजी बनवली आहेत मी वेगवेगळ्या पद्धतीने. तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर बघा. आणि हे दहीसोबत पण खाऊ शकता. या असे पण. बाय.